फ्री जनरेटर मोफत सेवा ओम साई जनरेटर कुणाल तारेकर जे ओनर्स आहेत त्यांचं मनापासून धन्यवाद. रायगड प्रीमियर लीगसाठी फ्री मोफत जनरेटर सेवा ज्यांच्या माध्यमातून आम्हाला सहकार्य आणि त्यांचं इथे आगमन झाले त्यांचं मनापासून सहर्ष स्वागत. या स्पर्धेसाठी आर्यन स्पोर्टचे समीर शेठ पाटील असतील यांचं मनपूर्वक धन्यवाद. दत्ता शेठ मोंगाजी असतील, अजय शेठ पाटील असतील यांचं विशेष सहकार्य. वासुशेठ भोईर नियती स्पोर्ट्स कोहली चे ओनर्स ज्यांनी या स्पर्धेला आम्हाला बिस्लरी स्पॉन्सर केलेत. ऑल आमचे ऑर्गनायझर. मॅचकडे आपण जरूर वळतो. तर बघा पुढचा सामना असेल जय माता दी दिगोडे आणि शिवन्य 11 आदई जो मॅच नंबर 4 असेल. जी मॅच आपण नक्कीच पाहणार आहोत. मॅच नंबर 4 लुझर 5 मॅचेस आपण कव्हर करतो आणि वेळेला महत्त्व देतो. 4 वाजेपर्यंत आपल्याला स्पर्धा फिनिश करायचे. बॅटिंग टीमला विनंती आहे आघाडीची जोडी पाठवा, लगेच सलामीची जोडी पाठवा संघनायकाने विनंती करतो. आणि हा सामना पाहायला नक्कीच मजा येईल. संपूर्ण आमचे ऑर्गनायझर 24 ला इव्हेंट बोरले असतील, आदर्श स्पोर्ट्स, 70 स्पोर्ट्स पनवेल, जय हनुमान दापोली, स्वर्गीय नितीन श्रेया स्पोर्ट्स क्रोपर जीवदानी बामणडोंगरी आणि ग्रामस्थ मंडळ पारगाव ओवळे चिंचपाडा कोली कोपर यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो. सर्व ग्रामस्थ जर उपस्थित असतील तर त्यांना विनंती करेन आपण आसन ग्रहण करावं. सामन्याकडे वळते. 2 बलवान संघामध्ये होणारी फाईट. चंदन 11 महुआ त्यांच्या विरुद्ध 2 हात करताना स्वर्गीय जीवा 11 मुरबी. सर्व आमचे स्पॉन्सर यांचं मनापासून धन्यवाद ज्यांनी या स्पर्धेसाठी अमूल्य वेळ दिला. त्या सर्व व्यक्तिमत्वांचं मनपूर्वक धन्यवाद. रायगड प्रीमियर लीग 20-25 पर्व पहिलं सर्वांच्या प्रेमामध्ये पडणारी स्पर्धा आणि आज स्पर्धेतील दिवस 4था आहे. मॅच ऑन होईल. आघाडीची जोडी सरकल्या. तमाम क्रिकेट चाहता वर्ग पावसाळी रबर बॉल क्रिकेट आणि आता युद्ध रंगतोय 2 बलवान संघामध्ये. प्रवीण अर्जुने सर आमच्या समोर जॉईंट आहेत. जयेश भोसले सर, उमेश भोईर सर आहेत जे नामांकित स्कोर 24 ला इव्हेंट. आणि मॅचकडे वळतो. ऐकूया प्रवीण अर्जुने सरांना. धन्यवाद. धन्यवाद सागरजी. आणि खऱ्या अर्थानं आपण वळूयात या सामन्याच्या उत्तरार्धाकडे. अर्थातच रायगड प्रीमियर लीग 2025 पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा नानोबा मैदान पारगावच्या या भव्य दिव्य प्रांगणावरती रंगणार ही दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा दिवस 4था आपण या ठिकाणी पाहतोय. पहिल्याच पर्वामध्ये ही स्पर्धा तमाम क्रीडा रसिकांच्या पसंतीला उतरलेली पहिल्या क्रमांकाची अग्रमानांकित ही स्पर्धा. रनचेसची सुरुवात मागील सामन्यामध्ये ज्या पद्धतीनं सुरुवात मिळवली होती अगदी त्याच सुरुवातीची अपेक्षा यावेळेसही या सामन्यामध्ये असणार आहे. कारण यावेळेला लक्ष आहे विजयासाठीचं. अर्थातच उमेशजी भोईर आमच्यापर्यंत माहिती देतील. पहिल्या सत्रामध्ये धावा उभारल्या गेल्या 84-85 धावांचं लक्ष या ठिकाणी उभारलं गेलं. आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी पुन्हा एकदा सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. केतन मात्रे, विशाल जितेकर सर्वोत्तम खेळाडू आपल्या संघातील. कोणत्याही संघाचा जर आपण विचार केला तर त्या संघातील 2 आघाडीचे खेळाडू हे त्या संघातील सर्वोत्तम खेळाडू असतात. आणि अर्थातच यावेळेस जर आपण पाहिलं तर केतन मात्रे मागील सामन्यामध्ये एक संयमी, शांत आणि अगदी सामन्याच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर महत्वाची इनिंग त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. याही वेळेला ओळखतायत की विजयासाठी लक्ष्य 85 धावांचा आहे. परंतु या मैदानाचा इतिहास सांगतोय की या मैदानावरती मोठमोठ्या धावा उभारल्या जातात आणि त्या धावांचा यशस्वी पाठलागही केला जातो. यानंतरची होणारी लढत अर्थातच पहिला सामना गमावल्यानंतर एक अस्मितेची लढाई म्हणून या लढाईकडे जरूर पाहिलं जाईल. आणि त्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल देखील या ठिकाणी झाला आहे. परंतु तुर्तात नजरा लागून राहिल्यात खेळाडूंवरती. अर्थातच विशाल त्यावेळेला पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. समोरच्या दिशेनं मोठा फटका खेळण्याचा मानस. चेंडू बॅटचा अपेक्षित संपर्क नाहीये. काही काळ चेंडू हवेमध्ये जरूर होता. क्षेत्ररक्षक डीपमध्ये तैनात केला गेलाय. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे 38 सर्कलच्या आतमध्ये. आणि हेच कारण होतं की इनसाइड आउटचा फटका मागील चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाला. विशाल जितेकर म्हटलं तर टेक्निकल क्रिकेट त्याच्या बॅटमधून आपल्याला नेहमीच पाहायला मिळतं. फॉर्मॅट कोणताही असो, लेदर बॉलचं क्रिकेट असो, टेनिसचं क्रिकेट असो किंवा या पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये देखील त्याची बॅट तळपताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा मानस. मिड विकेट रिजन मध्ये खरं तर स्लिपरी आउटफील्ड, वेट आउटफील्ड आणि त्याचा फायदा मात्र मिळतोय.
क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला आणि सिंगल मात्र धावफलकावरती आले. अजूनही जर आपण पाहिलं तर 85 धावांचं जरी लक्ष असलं तरी शांत आणि संयमी खेळ मैदानावरती पाहायला मिळतोय. एका एका धावेचं महत्व या ठिकाणी ओळखलं जातं आणि हेच कारण आहे की कोणत्याही प्रकारची रिस्क घेण्यासाठी हे दोनही फलंदाज सध्या तरी पाहायला मिळत नाही आहेत. मागील सामन्यामध्ये या प्रकारचे 2 षटकार विशालच्या बॅटमधून आले होते, परंतु विजय पवार आजच्या संपूर्ण दिवसभराचा जर विचार केला तर सर्वोत्तम गोलंदाजीचा स्पेल त्यानं मागील सामन्यामध्ये हाताळला. 2 षटकात अवघ्या 12 धावा देत 3 विकेट्स प्राप्त करणारा हा गोलंदाज इथे मात्र कमालीची गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. याही वेळेला फुल टॉस मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता. क्रीजच्या खोलीचा वापर चेतननं मात्र या ठिकाणी नकार दिलाय. कोणत्याही प्रकारची धाव नाहीये, धोका घेणं ही वेळ नाहीये. विजयासाठी लक्ष्य 85 धावांचं जरी असलं तरी शांत आणि संयमी खेळ आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावा धावफलकावरती आल्या त्या बिनबाद 3 धावा. बॅट बदलण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला गेलाय. कदाचित त्याच्या हातामध्ये जो बॅट आहे त्या बॅट पासून थोडासा नाखुश आहे. एकूणच जर पाहिलं तर या षटकामध्ये 3-3 चेंडू दोनही खेळाडूंच्या वाट्याला आलेत. परंतु ज्या आक्रमक खेळासाठी केतन मात्र ओळखले जातात तो खेळ अद्यापही या स्पर्धेमध्ये केतनच्या बॅटमधून पाहायला मिळाला नाहीये. इथे बॅट बदललाय, कदाचित लक फॅक्टर देखील बदलला जाणार का? एक छोटीसा टीम अडल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बॅट बदलला गेलाय. विशाल नॉन स्ट्रायकिंग एंडला जरूर आहेत. पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच मिळवल्यानंतर मात्र कुठेतरी आत्मविश्वास एका वेगळ्या उंचीवरती विशाल याचा देखील आपल्याला पाहायला मिळेल. आणि केतन सारखा खेळाडू ज्या वेळेला तुमच्या समोर ॲज अ आयकॉन खेळाडू म्हणून जो मैदानावरती उपस्थित असेल तर नेहमीच कोणतंही लक्ष हे अशक्य नाही. आणि म्हणूनच आपण नेहमी म्हणतो ना की लक्ष्याचा पाठलाग करणं आणि त्या पाठलाग करत असताना जिकरीचे प्रयत्न मैदानावरती करणं हेच सर्वाधिक महत्वाचं असतं. म्हणूनच आपण नेहमी म्हणतो की क्षेत्र कोणतंही असो कष्टाला पर्याय नाही, आणि कष्ट जर का प्रामाणिक असतील तर मात्र यशालाही पर्याय नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी थोडासा विपरीत ठरलाय. 3 अवघ्या धावा धावफलकावरती आल्यात. अगदी सकाळच्या सत्रापासून जर पाहिलं पावसाच्या सरी कोसळत आहेत, परंतु इथे मात्र मिस टायमिंग स्ट्रोक होणार का? चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत आणि इथे मात्र काय घडतंय तर आलेली संधी दवडली जाते. प्रयत्न खूप चांगला होता, परंतु प्रयत्नांना यश मात्र या ठिकाणी मिळत नाहीये. शेवटच्या क्षणाला चेंडू जमिनीला होतोय दान. पहिलं जीवनदान या इनिंग मध्ये मात्र मिळतंय ते केतन मात्रेला. ऑन अ स्क्रीन यावेळेला आपण पाहू शकतो 2 क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती सरसावले होते, परंतु शरीराचं संतुलन बनवणं हे सुरुवातीला आणि सकाळच्या सत्रामध्ये देखील म्हटलं की स्लिपरी आउटफील्ड आहे, तिथे शरीराचं संतुलन साधणं, चेंडूपर्यंत पोहोचणं आणि चेंडू गॅदर करणं या सर्व गोष्टी करणं म्हणजे तारेवरची कसरत आहे. परंतु यावेळेला प्री मेडिटेड शॉट होता, अगोदरच मानस बनवला आणि चेंडू अगदी 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे. याही वेळेला संधी होती, परंतु ही संधी देखील गमावली आहे. चेंडू सीमारेषा पलीकडे, चौकार. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर फक्त वाकलन संगत नव्हे तर संबंध महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या पलीकडे जाऊन देखील ज्या खेळाडूंना तमाम क्रीडा रसिकांची मनं जिंकली, तमाम क्रीडा रसिकांच्या गळ्यातील ताईत. आणि अगदीच यावेळेला जर आपण पाहिलं तर रायगड प्रीमियर लीग साठीचं खास एडिशन अर्थातच सिक्सर सुप्रीमो बॉल, परंतु इथे मात्र चेंडू थांबायला तयार नाहीये. मिळालेलं जीवनदान आणि त्या जीवनदानानंतर केलं गेलेलं आक्रमण, पंचांचा इशारा. होय, चेंडू 1 बाउन्स इनटू द फिन्च, 4 धावांसाठी चौकार. अटकीचा बेस्ट डिफेन्स क्रिकेटचा मूळ सूत्र आणि यावेळेला मात्र डेलिकेटली कट केलाय. नजाकत, मागील 2 चेंडूंचा जर आपण विचार केला तर ताकद पाहायला मिळाली. यावेळेला नजाकत, चेंडू थांबणार नाहीये, जाईल सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक दमदार चौकार.
मध्ये थोडीशी संत राहिली होती, परंतु आता मात्र एक्सलरेट करायला सुरुवात केली आहे. ओळखतायत विजयासाठी 85 धावांचं लक्ष, आणि या लक्षाचा जर पाठलाग करायचा असेल तर सुरुवात मात्र दमदार होणं गरजेचं आहे. मागील सामन्याचा विचार केला तर लक्ष आवाक्यामध्ये होतं अवघ्या 56 धावांचं, आणि तिथे मात्र सुरुवात दमदार आपल्याला पाहायला मिळाली. परंतु यावेळेला एक आव्हानात्मक धावसंख्या ही धावफलकावरती उभारली गेली, आणि या धावांचा पाठलाग करताना मात्र सुरुवात दमदार करणं गरजेचं आहे. पहिल्या षटकामध्ये आलेल्या 3 धावा, आलेलं मानसिक दडपण, परंतु या मानसिक दडपणाला बळी न पडता आपला स्वाभाविक खेळ मैदानावरती साकारत असताना केतनची बॅट मात्र अगदी ऐन वेळेला मैदानाच्या आतमध्ये तळपताना पाहायला मिळते आहे. अजूनही इशाऱ्याची आपण वाट पाहूया, कारण चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये रोखला गेला आहे. नैसर्गिक अडथळा, आणि धावा मात्र धावफलकावरती आल्यात. 2 धावा सीमारेषेच्या आतमध्ये हा चेंडू अडला गेला. खरं तर दैव बलवत तर मी म्हणेन तिसऱ्या पंचांची या ठिकाणी मागणी केली जाईल. एक्साइटमेंट मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक चेंडूवरती आपल्याला थरार क्रिकेटचा अनुभवायला मिळतोय, पाहायला मिळतोय, आणि जरूर टेक्निकल गोष्टी आपल्याकडे उपलब्ध आहेत, आणि त्याचा आधार मात्र या ठिकाणी जरूर घेतला जाईल. एकूणच पहिल्या सत्राचा खेळ ज्या प्रेक्षकांनी पाहिला असेल, एकूण 84 धावा धावफलकावरती उभारल्या गेल्या, आणि ज्यामध्ये सर्वाधिक महत्वाचं योगदान राहिलं खरं तर पहिल्या इनिंगमध्ये फारशी चमकदार कामगिरी करू न शकलेला पवन केणेची बॅट मात्र ऐन सामन्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये तळपली. तब्बल 41 धावा त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या, आणि या तर नक्कीच 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावा धावफलकावरती शेवटच्या चेंडूवरती नक्की काय आलंय, सो इट्स अ बाउंड्री. 4 धावा, पण टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा स्लो झाला, परंतु तिथे जो बाउंड्री रूप आहे त्या बाउंड्री रूपला टच करून तो पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आला. त्यामुळे 4 धावा टेक्निकल गोष्टी या ठिकाणी तपासल्या गेल्या. 4 महत्वपूर्ण धावा धावफलकावरती आल्या. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला, आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर जर तुलना करायची झाली तर पहिल्या सत्रामध्ये 16 धावा धावफलकावरती होत्या, आणि प्रत्युत्तर दाखल मात्र आपण या ठिकाणी पाहतोय धावा धावफलकावरती आल्या त्या बिनबाद 23 धावा. बिनबाद 23. मागील सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्या 2 षटकांमध्ये अचूक गोलंदाजी पाहायला मिळाली होती, परंतु या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये अवघ्या 3 धावा आल्या, परंतु दुसरं षटक थोडंसं विपरीत ठरलं, आणि एकूण धावा मात्र खर्च केल्या गेल्या पवन केडेच्या माध्यमातून 20 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजीमध्ये कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दर्शवला जाणार, चेंडूची चाचपणी या ठिकाणी होते. चेंडूची चाचपणी हा सर्वाधिक महत्वाचा फॅक्टर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. केतन ऑन अ स्क्रीन ज्यांना आपण पाहू शकता. तर स्ट्रायकिंग एंडला मात्र मागील सामन्याचा हिरो, विजयाचा शिल्पकार अर्थातच विशालजी तेगर ऑन अ स्ट्राईक. गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा विजयच्या हातामध्ये या ठिकाणी चेंडू सोपवला गेलाय. ज्या विजयनं पहिलं षटक हाताळलं, दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर केला जाईल. पंचांकडे आचारभूत नजरेनं पाहिला. नॉन स्ट्रायकिंग एंडला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आवश्यकता होती का? सर्वाधिक महत्वाचा प्रश्न. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट, कारण एक कॉल दिला गेला नॉन स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाजाकडून, आणि त्याला रिस्पॉन्ड केलं गेला. इट्स अ व्हाईट बॉल अँड अ सिंगल, अर्थातच 1+1. एकूण 2 धावा धावफलकावरती. केतन चर्चा करतायत, सांगतायत इट्स माय कॉल, कारण नॉन स्ट्रायकिंग एंडला जर आपण या ठिकाणी पाहिलं तर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेला. इट्स अ व्हाईट बॉल, पंचांचा इशारा. चला, गोलंदाजी करणाऱ्या संघाने या ठिकाणी रिव्ह्यू केलाय. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू असेल, आणि आमचे तिसरे पंच मात्र पुन्हा एकदा आपल्याला ऍक्शन मोड वरती पाहायला मिळतील. सर्व टेक्निकल बाबी तपासल्या जातात. डिसिजन पेंडिंग अजूनही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. सो इट्स अ व्हाईट बॉल. अगदी ऑन स्क्रीन देखील आपण पाहू शकतो. एकूण धावा धावफलकावरती येतात 25. हो, यावेळेला मात्र ऑन साईडला प्री मेडिटेड शॉट होता.
आणखीन एक अवांतर चेंडू. बरंचसं काही नाट्यमय घटना मैदानाच्या आतमध्ये घडतायत. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न केला जातोय, टार्गेट करतायत बॅकवर्ड स्क्वेअरले गाडी फाईनच्या क्षेत्राला. ओळखतायत की गोलंदाजावरती आघात करण्यात जावा सोपं नसेल, त्यावेळेला अशा प्रकारच्या रणनीत्या मैदानामध्ये आखणं गरजेचं आहे. यावेळेला मात्र पॅड लाईन वरचा चेंडू होता. कमालीचा टायमिंग आहे, कलात्मकता, ताकद, नजाकत सर्व काही या फटक्यामध्ये जाईल. सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांकरता. क्या बात आहे. मिळालेल्या जीवनदानाचा फायदा कसा उचलला जातो याचं मूर्तिमंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. झेल सुटला आणि त्यानंतर मात्र अक्षरशः गोलंदाजांवरती बरसतोय. मैदानाच्या आतमध्ये नाव आहे केतन म्हात्रे. यावेळेला मात्र आउटसाइड ऑफ स्टंपचा चेंडू होता. स्लॅश, कमालीचं टायमिंग आहे. ही गुणवत्ता आहे, ही ताकद आहे या फलंदाजाची. आणखीन एक दमदार स्ट्रोक, फ्लॅट बॅटेड षटकार. ऑन द स्क्रीन आपण पाहू शकता आउटसाइड द ऑफ स्टंप. हात खुले करण्याची संधी दिली जाते. सातत्यानं जर आपण पाहिलं तर मागील सामन्यामध्ये कमालीची गोलंदाजी करणाऱ्या विजयवरती मात्र या ठिकाणी केला जातोय हल्ला बोल. विजय पवार ज्यानं पहिलं षटक हाताळलं 3 धावांचं. थोडासा संयम या ठिकाणी पाहायला मिळाला पहिल्या षटकामध्ये, परंतु त्यानंतर मात्र कमालीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. 38 ऑन द स्कोर कार्ड. 38 धावा धावफलकावरती आहेत. इक्वेशन जर अजूनही पाहिलं तर येणारे 22 चेंडू 47 धावांची गरज. सामन्यामध्ये बरंचसं काही अजूनही येणं बाकी आहे. यावेळेला लॉप करण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रॉपर टायमिंग नाहीये. अपेक्षेपेक्षा जास्त गतीनं हा चेंडू शरीराच्या दिशेनं आला. बॅटवरती चेंडू परफेक्टली टाइम करता आला नाहीये. इनसाइड आउटच्या फटक्यातून सिंगल मात्र या ठिकाणी डबलमध्ये कन्वर्ट केली जाते. रनिंग बिटवीन द विकेट सर्वाधिक महत्वाचा फॅक्टर. ज्यावेळेला धावा येत असतात त्यावेळेला स्ट्राईक रोटेट होणं हे सर्वाधिक महत्वाचं असतं. आणि इथून जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू असताना धावांचा पाठलाग करत 40 पर्यंत मजल मारतोय तो फलंदाजी करणारा अर्थातच चंदन 11 संघ. यावेळेला शॉट ऑफ चा चेंडू होता फाईनच्या क्षेत्रामध्ये. बॅकवर्डचा स्क्वेअर लेगला असे प्रेक्षक येत आहेत, परंतु घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये. चुका होत आहेत आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक चौकार. या ठिकाणी फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव आपण नेहमी म्हणतो क्रिकेटमध्ये. इथे नशीब देखील साथ मिळते. नशिबाची झेल सुटला त्यानंतर आक्रमक होताना आपण केतनला मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. यावेळेला मात्र समोरच्या दिशेनं ट्रेडमार्क शॉट, टिपिकल केतन म्हात्रे. ही इज ऑन फायर. षटकार. पहा या सामन्यामध्ये सर्वाधिक महत्वाची इनिंग साकारत असताना केतन म्हात्रेची बॅट अगदी निर्णायक क्षणाला मैदानाच्या आतमध्ये तळपते आणि या षटकारानं मात्र सांघिक अर्धशतक पूर्ण होतंय. 50 धावा धावफलकावरती लागतायत. त्या फलंदाजी करणाऱ्या अर्थातच केतन म्हात्रेच्या बॅटमधून देखील कमालीची फलंदाजी आपण या ठिकाणी पाहिली. 14 चेंडू 46 धावा धावफलकावरती. अजूनही 35 धावांची गरज. येणारे 19 चेंडू आणि 35 धावा. चंदन 11 विरुद्ध स्वर्गीय जीवा 11 मुरबी या दोन संघादरम्यानचा बॅटल. दोनही संघांना एक एक सामना जिंकत असताना या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान या ठिकाणी कोणता संघ विजेता ठरणार, कोणता संघ थेट दाखल होणार सुपर 12 मध्ये, त्याकरताची ही लढत मैदानाच्या आतमध्ये. परंतु पराभूत संघाला आणखीन एक संधी या दिवसामध्ये जरूर मिळणार आहे आणि ती संधी कोणत्या संघाला मिळणार, कोणता संघ थेट दाखल होणार, तमाम प्रश्नांची उत्तरं देणारी हे शेवटचे अजूनही 19 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 35 धावांची गरज. विजय. आणखीन एक दमदार स्ट्रोक, अनस्टॉपेबल आणि व्हॉट अ वे टू फिनिश हिज हाफ सेंचुरी. 50 धावांची बहारदार खेळी केतनच्या बॅट मधून. यस, बॅट उंचावत असताना तमाम चाहत्यांना अभिवादन करताना केतन म्हात्रे.
पहा या संपूर्ण स्पर्धेतील अर्थातच रायगड प्रीमियर लीग पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमधील 7वं अर्धशतक केतन आपल्या नावावरती केलं. अर्थातच आपलं वैयक्तिक पहिलं आणि या संपूर्ण स्पर्धेतलं 7वं वैयक्तिक अर्धशतक. कमालीची फलंदाजी, ट्रेमेंडस बॅटिंग बाय केतन. 15 चेंडू 52 धावा. अजूनही येणारे 18 चेंडू 29 धावांची गरज. शॉट ऑफ लेनचा चेंडू होता. थर्ड मॅन रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक पाठलाग करणार. तोपर्यंत मात्र सिंगल धाव फलकावरती अंकित केली जाईल. विशाल जितेकर आता मात्र ओळखतोय की चेंडू मिडल ऑफ द बॅट येत आहेत केतनच्या. खरं तर पहिल्या सामन्यामध्ये थोडंसं शांत संयमी खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला, कारण लक्ष फार मोठं नव्हतं. तिथे संयमानं खेळ करणं गरजेचं होतं, परंतु इथे लक्ष मोठं आहे. मला आक्रमण करणं अनिवार्य आहे आणि तो आक्रमक खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. तब्बल 15 चेंडू आणि 52 धावांची नाबाद खेळी साकारणारा केतन ऑन स्ट्राईक. यावेळेला पॅडलाईनवरचा चेंडू होता. खरं तर ऑन साईडला हा चेंडू भिरकावायचा होता. थोडासा वेगानं चेंडू आला, परंतु टायमिंग पहा, ही खासियत आहे. खराब चेंडूंवरती तर खरपूस समाचार घेतले जातात, परंतु चांगल्या चेंडूंवरती देखील धावा उभारण्याची धमक जर कोणत्या खेळाडूमध्ये असेल तर तो केतन यावेळेला मात्र ऑन स्ट्राईक पाहायला मिळतो. अजून येणारे 16 चेंडू शिल्लक आहेत आणि 26 धावांची गरज. चेंडू आणि धावांमध्ये केवळ 10चं अंतर. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा म्हटले तर अनेक विक्रम हे सातत्यानं आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात. अनेक विक्रमांची बरोबरी आपल्याला पाहायला मिळते आणि नवीन विक्रम देखील सातत्यानं आपल्याला विविध स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतात. या धावांचा पाठलाग करत असताना सुरुवात दमदार पाहायला मिळाली. 59 ही सलामीची आणि इथे मात्र धीम्या गतीचा चेंडू होता. रिलीज पॉइंटला पिक केलाय. वेट अँड वॉचचं क्रिकेट. कमालीचं टायमिंग. चेंडू आउट ऑफ द पार्क. आणखीन एक बिगी षटकार. आदरणीय जयजी पाटील साहेब सोनारपाडा अर्थात सोन्या बैलाचे मालक 50-50 यांच्या माध्यमातून या अर्धशतकासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आले केतन मात्रेसाठी. क्या बात आहे. कमालीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेट या खेळामध्ये असली आपली दहशत या इनिंग मध्ये दाखवत असताना केतन मात्रे 18 चेंडू 61 नाबाद आणि विजयाचं लक्ष 85 असताना येणारं इक्वेशन आपण पाहिलं तर 14 चेंडू आणि 19 धावांची गरज. येस, आणि एकूणच जर पाहिलं तर ही स्पर्धा पहा यशस्वीतेच्या उंच शिखरावर आम्ही अगदी पहिल्या दिवसापासून पाहतोय, कारण तब्बल 6000 प्रेक्षक 10,000 प्रेक्षक ऑनलाईन ही स्पर्धा मात्र एन्जॉय करताना आपल्याला पाहायला मिळतात. क्या बात आहे. हे यश आहे आयोजकांचं. आदर्श स्पोर्ट्स आयोजित पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा रायगड प्रीमियर लीग 2025चं हे जबरदस्त पहिलं वर्ष, पहिलं पर्व अगदी यशस्वीतेच्या दिशेनं वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळतोय. ओळखलंय दोनही फलंदाजांना आक्रमक सुरुवातीची गरज होती, ती सुरुवात मिळाली आणि त्यानंतर मात्र इथे नॉन स्ट्रायकिंग एंडला काय घडतंय, पंचांचं बोट आकाशाकडे जरूर असेल. या दरम्यान वल्लभनगर एक्सप्रेस म्हणून ज्यांची ओळख आहे, अर्थातच उल्हासनगर एक्सप्रेस, सुलतान खान. येस, या ठिकाणी सुलतान खान साहेबांना देखील विनंती असेल की आपणही आमच्या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. येस, 10 स्पोर्ट्सचे ओनर आणि त्याचबरोबर उल्हासनगर एक्सप्रेस. नक्कीच या ठिकाणी जर पाहिलं तर एक खूप मोठं व्यक्तिमत्व मित्रांनो यावेळेला आपल्या समवेत जुडलं जात आहे. येस, फलंदाज बाद आहे. एका मुलीवर फलक